अर्थात मातृभाषा दिन आहे। मला काही सविस्तर यात बोलायचं आहे। मला फार जास्त व्हिडिओ लांबवायचा नाही, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे। मी मराठी भाषा बोलतो असल्याचा मला अभिमान आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य एक तो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। आम्ही बोलू मराठी, मराठी पैज जिंके पैज हरे अमृतास फिके पाडे मराठी। मी ऐशी रसिके अक्षरे बोलू कौतुके मराठी बोल। तैसा अमृत पैज हरे। अर्थात मला सांगायचं आहे की मराठी भाषा ही अमृतालाही फिकी पाडेल आणि ती पैज कोणाची संगे जिंकू शकते। म्हणून जो परीस असतो परिसाला लागलं की। अर्थात सांगण्याचं तात्पर्य आहे हे की संतांनी जर एकदा तुमच्यावर जास्त केला की तुमचा परीस बनता आणि तुम्ही खऱ्या अर्थाने सोने बनता। हा त्या मागचा उद्देश आहे आणि सांगण्याचा तात्पर्य आहे, हे समजून घ्या। सोनं तर काय सोनं आहे, खरं सोनं काय हे ओळखलं का नाही? आपण म्हणतो की आमच्या गळ्यात 1 कोटीचं सोनं आहे। अरे 1 कोटीचं सोनं घालतोस काय? तुझ्यात माणुसकी किती आहे हे तुला खरं पाहावं लागेल समोरच्याला, तेव्हा कळेल की खऱ्या अर्थानं सोनं कोणात आहे। सोनं म्हणजे एक मनुष्य आहे। सोन्यासारखा वाघ तुला नक्कीच सांगतो मी की तूच सोनं आहे, पण विसरत चालला आहे तू की तुला असं वाटत आहे की सोनं म्हणजे सोनंच आहे का? नाही, बिलकुल नाही। म्हणूनच असतो या मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्याच्या अगोदर मी स्पष्टीकरण देतो की सोनं काय आहे। संत महात्म्याने सांगितले आहे सोनं तर तूच आहे, पण तू विसरला आहे। म्हणून खऱ्या अर्थाने तू सोनं समजून घे। सोनं तुला व्हायचं असेल तर संतांच्या सानिध्यात राहा, एवढंच मी इथे सांगतो। आज मराठी भाषा गौरव दिन आहे। मराठी भाषा गौरव दिनाच्या संपूर्ण परिवाराला आणि तुमच्या संपूर्ण बालमित्रासह संपूर्ण जगाला हार्दिक शुभेच्छा। एवढेच बोलून इथे थांबवतो। जय शिवराय।